नमस्कार, मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण ताज्या मटारची चमचमीत भाजी करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले होते, त्यामध्ये 1 वाटी हिरवे मटार टाकून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मटार आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आता मटार शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊया। तर त्याकरता एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेल छान गरम झाले की यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर येथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा अशा प्रकारे उभा चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेऊया आणि 1 हिरवी मिरची सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे छान परतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 काजू टाकून घ्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला होता, तो यामध्ये टाकून घेऊया। टोमॅटो लवकर शिजला जावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। आता इथे टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे। आता आपल्याला हे सर्व संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आता इथे कांदा आणि टोमॅटो संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आता इथे मटार सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे, पण चेक करून पाहूया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे आपल्याला मटार शिजवून घ्यायचं आहे। यानंतर आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेऊया आणि आता यामध्ये आपण तयार केलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे। ही पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे छान परतून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेले मटार टाकून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला कितपत रसा पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या, पण शक्यतो थोडा दाटसरच रसा ठेवावा। त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊया। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यावर झाकण ठेवून 2 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 2 मिनिटं झाल्यानंतर इथे आपली मटारची भाजी तयार झालेली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।